शासकीय कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. वैद्यकीय महाविद्यालयात 120हून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचा मोठा फटका आरोग्य व्यवस्थेला बसताना दिसत आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या 3 दिवसात शल्यचिकित्सा, अस्थिरोग, नाक, कान, घसा आणि स्त्रीरोग विभागातील नियोजित तब्बल 120हून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या आंदोलनात रुग्णालयातील वर्ग 3 व 4 मधील सुमारे 80% कर्मचारी सहभागी झाल्याने दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे. परिणामी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून आरोग्य सेवेवर ताण वाढल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीमध्ये संप सुरू झाल्यापासून आजतागत सगळे इमर्जन्सी सर्व्हिसेस जसे की डायलिसिस रोज जेवढे पहिले होत होते तेवढे आताही सुरू आहेत. ICU मध्ये जेवढ्या रुग्णसंख्याची मॅनेजमेंट होते तेवढे अजूनही सुरू आहे, व्यवस्थित सुरू आहे. त्याच्यानंतर कॅज्युअल्टीमध्ये डॉक्टर्स असतात अवेलेबल आणि कॅज्युअल्टीच्या इमर्जन्सी सर्व्हिसेस पूर्णतः सुरू आहे. त्याच्यानंतर इमर्जन्सी ऑपरेशन्स ऑर्थोचे असो, सर्जरीचे असो किंवा स्त्रीरोग विभागाचे असो, सिझेरियन सेक्शन हा व्यवस्थित सुरू आहे. डिलिव्हरी पण सुरू आहे. फक्त नियोजित शस्त्रक्रिया आहे त्या थोड्या बंद करायला लावलेल्या आहे आणि संप संपल्यानंतर आपण त्या नियोजित शस्त्रक्रिया करणार. बघा, वर्ग 3 चे आपल्याकडे एकूण 609 कर्मचारी आहेत. त्यापैकी 508 कर्मचारी संपावर गेलेले आहे वर्ग 3 चे आणि वर्ग 4 चे एकूण 156 भरलेली पदं आहेत. त्यापैकी 94 कर्मचारी संपावर गेले.